मी जर भेटत नव्हतो तर निवडून कसा आलास? उद्धव ठाकरेंनी हा सवाल केलाय। उद्धव ठाकरेंनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधत हा सवाल केला। तुमच्या मतदारसंघात मी सभा घेतल्या, कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसायला तुम्हाला किती वेळ लागणार, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत। बरं, उद्धवजी नाही तर आदित्य ठाकरे फिरले पाहिजेत। मग मी जर कोणाला भेटत नव्हतो तर गद्याड तू निवडून कसा आलास? लोकसभेच्या वेळेला सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या सोबत प्रत्येक लोकसभेमध्ये किमान 6 ते 10 सभा मी तेव्हा घेतल्या होत्या। 6 ते 10 तेव्हाही निवडून आलेले आहेत। की खंडोजी खोपडे नाव तर तुम्ही काय म्हणता? सूर्याजी पिसाळ नाव म्हटल्यानंतर तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही काय म्हणता? मग 400 वर्ष झाली तरी त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला नाही। यांना किती वर्ष लागतील यांच्या कपाळावरचा शिक्का पुसायला? हे ज्यांनी विचारलं त्यालाच विचारा आता तू काय म्हणतोय। आजचा वर्धापन दिन अनेकांना वाटलं असेल की दुःखी आणि कष्टाने खचून गेलेला शिवसैनिक इथे दिसेल, पण इकडे एक सुद्धा शिवसैनिक खचलेला नाही, उलट पेटलेला आहे। मला एका गोष्टीचं थोडं वैषम्य वाटतं की अरे मेहनत तुम्ही केले ना, मत तुम्ही दिले ना, मग जाब विचारण्याचा अधिकार तुम्ही का सोडताय? का नाही जाब विचारत? हिम्मत होते कशी? आदेश काय देऊ? निवडून आणा म्हणून तुम्हाला मी आदेश दिला होता, तुम्ही निवडून दिलं, मग मेहनत तुम्ही घेतलेली आहे। मेहनत केल्यानंतर जाब विचारण्याचा अधिकार तुमचा आहे, तुम्ही तो बजावत नाही आहात। विचारा जाब त्यांना।